May you beauty, I was missing you. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो हा दुसरा दिवस आहे. आम्ही आज पुण्याला निघतो आहे. त्याआधी आम्हाला थोड्या वेळात निघायचं आहे, त्यामुळे आम्ही गुगल ऑफिसला जाऊन ब्रेकफास्ट करतो आहे. प्रोबेबली आम्ही लंच पण तिकडेच करू. थोडंफार काम आहे तेवढं आटपून. आणि काल आम्ही व्लॉग करायचं विसरलो. सो आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो. आणि त्यानंतर तिथे जवळच एक मंदिर होतं. आम्ही आतनं रस्त्यातनं गाडी घेतली, तिकडे एक जवळच मंदिर होतं आणि खूप सुंदर मंदिर होतं ते. नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा नक्की दाखवू. आणि आता आपण ब्रेकफास्टसाठी निघूया, नाहीतर आमचा ब्रेकफास्ट मिस होईल. बाय. सो आम्ही पोचलो आहे गुगल ऑफिसला आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करू आणि मग निघूया घरी जायसाठी. मला लंच नाही जाणार मग ब्रेकफास्ट केला तर, आणि आपल्याला परत निघायचं पण आहे. सो लेट लंच आपण करू नाही शकतो. बट वी हॅव डोसा, इडली आणि हे काय नारळ पाणी. हो, नारळ पाणी पण आहे आणि गाजर मेथी पराठा पण आहे आमचा. येस. उपमा आहे, कोकोनट चटणी आहे. म्हणजे देर आर अ लॉट ऑफ ऑप्शन्स, बट आम्ही हे चूज केलं. इट्स गुड. सो आम्ही आत्ता आलो आहे ऑफिसमधनं ब्रेकफास्ट करून घरी. आता आम्ही थोड्या वेळात फ्रेश होऊ अँड देन निघू. आमचा प्लॅन असा आहे की मेट्रो स्टेशनपर्यंत कॅबनी जाणे आणि त्यानंतर मेट्रोनी जाणे, सो दॅट आम्ही ट्रॅफिक अवॉइड करू शकतो. सो लेट्स सी. लवकरात लवकर निघायचे प्रयत्न करू, म्हणजे लवकर पोहोचू. स्टेशनला जाऊन थांबलेलं कधीही बरं, लेट होण्यापेक्षा. So we are at the metro station. आणि आम्ही मेट्रोचीच वाट बघत आहोत. आय थिंक पुढच्या 2 मिनिटात पुढची गली मेट्रो. आम्ही आता पोहोचलो आहे बेगमपेठ स्टेशनला. इथनं आमची पुण्याची ट्रेन आहे आणि आमची ट्रेन लेट झाली आहे आणि आम्ही लवकर पोहोचलो, सो आम्हाला थांबायला लागेल. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आणि इथे भयंकर उकळतं आहे पुण्यामुळे. आणि हे बिझी आहेत फोन बघण्यात. मी निघून आत्ताशी काहीतरी 1-1.5 तास झाला आहे आणि मी ऑलरेडी एवढी बोर झाली आहे. मला असं वाटतं रात्री 11-11:30 मी कसा वेळ काढेन. आता दुपारची जर्नी फारच बोरिंग वाटते. तर आम्ही एक टाइमपास गेम खेळलो, ज्यात माझा स्कोअर 5 आणि यांचा 0 आला. सो हे हारले. फेअर नव्हतं ते. मला मोठे फुलं ते थोडीच तर गेम असतो ना, येतो नाही येतो, हे थोडी असतो. सो आय वॉन. अँड इट्स हाय टाईम नाव की यांनी प्रॉपरली शेव करावं आणि हेअर कट करावी आणि सगळं करावं. सो इफ यू ऑल्सो थिंक सो, प्लीज कमेंट डाऊन बिलो. बापरे. कुठे टाकू? इतकी सरळ आहे, कुठे टाकू तेही मलाच विचारा. गेम कशाला? अरे मग मी खेळीन ना, तुम्ही का खेळा माझं? म्हणजे एवढ्या सरळ लाईन कशा काढता यार तुम्ही? सरळ ठेवा डायरीला. हा सगळं तुम्ही सरळ ठेवून खूप मोठ्या सरळ रांगा काढून लागले. कुठे काढू सांगा? माझी ते बघतोय सांगा. एवढा विचार नको करू. घाण चिटिंग करतात, इकडे तिकडे पाहतात, लक्ष नसलं की बरोबर एक स्ट्रिक टाकून देतात. हुशार. माझं पूर्ण लक्ष आहे, तू करून दाखव.
गेम इथपर्यंत आलाय आता. एकही जण जिंकलेलं नाही हिचा डाव आहे आता. अरे पण तुला मला कॉपी करायला कोण सांगते? काय कॉपी नाही करत, शिकणं म्हणतात त्याला. हां काय बरं, मी जिंकलेली आहे. कसं वाटतंय? जिंकू चल चल शिकवू नकोस. चल चल चल, तुला एवढे सगळे चान्स दिले होते मी जिंकायसाठी, खूप चान्स दिले होते. हा तर विचार करूनच द्यायला लागतं, विचार करूनच द्यायला लागतं. चल चला फायनली मी तर जिंकली. ब्लॅकमेल करून जिंकली. चला चल, ब्लॅकमेल अगर ओव्हर ऍक्ट नको करूस. मी काहीच केलं नाही, तू मला जिंकायला. बापरे ठीक आहे. एक तो हारते, ऊपर से ऐसी रिॲक्शन देते. तो मगाशी मी वॉशरूमला गेले तेव्हा मला तिकडून आल्यावर बोलले की 5 मिनिटासाठी मला विंडो सीटला बसू दे. म्हणजे मी प्रेफरन्स देऊन विंडो सीट घेतली माझ्यासाठी, ठीक आहे, तिकीट बुक करताना. आणि हे मला 5 मिनटं बोलले. आता आम्ही तेलंगणा सोडून कर्नाटका बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रात सुद्धा आलो, तरीही इथेच बसले. म्हणजे असं काही नाही आहे. आता जागा जागा आता मला द्या, तर हळूहळू पुणे येऊन जाईल आणि माझी सीट गेली. मी इथे हवा नाही लागत, पण दिसतं ना बाहेरचं. आणि मला बघायचं होतं. नाही मला बघायचं आहे, पण ठीक आहे उद्या बघा. तुम्ही म्हटलं ना अरे इथंच आपण यार, खूपच आहे म्हणजे खूपच जास्त. आणि म्हणतात मी भोळा आहे. वाव. तुला जर वाटत असेल की तू गोड बोलून मला तर नाही जमणार. मला माझी जागा पाहिजे. विंडो सीट घेणं काही असं गरजेचं नाही आहे. आजच्या काळात विंडो सीट म्हणजे अरे बापरे, काही गरजेचं नाही. हवा नाही आहे, लाईट नाही इकडे बसायला ना. आहे. माझी मान दुखून नाही तू बसली होती. मला माहिती पडलं तुझी मान किती दुखत असेल. माझी मान हा ना, मग राहू दे. मी मान नीट करून देते ना तुमची. तुम्ही मान नीट करून देते. करून दे, आधी करून दे मग. नाही ना, मी तुम्हाला खरं सांगत आहे, मी इकडे आल्यानंतर मान नीट करून देते. मला बसत माझं ॲक्च्युली मला तिथे बसल्यानंतर डोकं दुखत होतं आणि मान पण दुखत होतं. ती जागाच प्रकारे अरे हा मानेचा पॉईंट आहे. मला पप्पांनी शिकवला मानेचा पॉईंट आहे. ते खरंच मानेचं पॉईंट 2 मिनिटात मान सरळ होईल. खरंच 2 मिनिटं नाही. ट्रस्ट मी. अरे खरं सांगते ना, 2 मिनिटात मान सरळ होईल. खरंच हे दाबल्याने असं नको करूस. मी उठून उठेल, समोर उडेल नको. ओव्हर ॲक्टिंग असं. जाऊ दे. झालं ना, भेटलं ना. And guess what? I finally got my window seats. आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला. अतिशय कंटाळवाणा प्रवास करून. आणि वी आर वेटिंग फॉर कॅब. 2 कॅब कॅन्सल झाल्यानंतर आता तिसरी येते, जी मागच्या 5-10 मिनटापासून 2 मिनटावरच आहे. सो वी आर वेटिंग फॉर आवर कॅब. आणि बट खूप छान वाटतंय मला पुण्यात येऊन. पुणे यू ब्युटी वॉज मिसिंग यू. आमची कॅब आली. चलो बाय बाय. सो आम्ही थोड्या वेळापूर्वी घरी पोहोचलो. आम्हाला प्रचंड प्रमाणात भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही जेवण केलं आणि आता झोपायला आलो आहे. आम्हाला जवळजवळ 1:15 झाला आहे झोपायला. पोचायला आम्हाला 1:15 वाजलेला घरी पोचायला. कॅब्स कॅन्सल झाल्या अँड देन उशीर झाला. सो या आता आम्ही झोपतो. तुम्ही पण झोपा. बाय, गुड नाईट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे गुढीपाडवा आणि आमची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. सकाळी उठून सगळी रेडी झाली आहेत. चंपू दिसते नाही, बरोबर आहे, सुंदर एकदम, काही प्रॉब्लेम नाही. बुगडी घालू. बुगडी नको आणली घालून सो ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. थोड्या वेळात आम्ही गुढी उभारू. दरवाजाला तोरण वगैरे सगळे लावलेले आहे. सो सी यू देअर.
असा होता आमचा गुढीपाडवा. खूप तुम्हाला आवडला असेल. आता जेवण झालेलं आहे, जाम झोप येत आहे पण तरी आम्ही आज TV जेवण हो खूपच जास्त. तर प्रॉब्ली आम्ही मंदिरात जाऊ गजानन महाराजच्या सांगवीला आणि मग तिकडून थोड्या रिलेटिव्सकडे व्हिजिट करू. सो दॅट इज ऑल अबाउट आर गुढीपाडवा आणि आजचा दिवस. सो या दॅट्स ऑल अबाउट टुडेज ब्लॉग. सी यू गाईज सून इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.